भरले जातात. किती ॲक्टर्स लोकांना तुम्ही एवढं हे मान सन्मान देतात. जेवढं आपण हिंदीवाल्यांना उचलून ठेवतो तेवढं आपण मराठीला करतो का? नाही करत. आपण थिएटर्स नाही करत. मग मराठी आर्टिस्ट लोकांना बाहेर येण्यासाठी तेवढी ताकद निर्माण करण्यासाठी आपण त्यांना सपोर्ट पण करायला पाहिजे. मी प्रत्येकाला म्हणेन, मग हिंदी असू दे की मराठी असू दे, कोणी असू दे, 4 आणे कमवत असाल ना तर 5 पैसे खर्च करा आणि बाहेर या. कोणी असू दे, कुठल्याही लाईनमधला असू दे, तो बिझनेसमॅन असू दे किंवा कुठे डॉक्टर असेल किंवा कुठेही असू दे, ते एवढं तरी नक्कीच प्रत्येकाने जर 1-1 रुपया पण काढला ना तर मला असं वाटतं की हा सगळा जो घाट हा सगळा नीट होऊन जाऊ शकतो. त्यामुळे आणि मला वाटतं सलमान खान आहे, शाहरुख खान आहे, मला भेटायला काय, मी तर सांगते की तुम्ही पोचवा त्यांच्यापर्यंत हा माझा आवाज. कुठे आहेत ते लोक? कुठेच नाही आहेत, नाहीच आहेत, येतच नाहीत. त्याच्यामध्ये हे ऍक्टर आहेत, हिंदी फिल्म इंडस्ट्रीत आहेत, ते अगदी देशाबाहेर सुद्धा मदत करतात कुठल्या आपत्तीत. अशा म्हणजे आपल्या महाराष्ट्रात असू दे किंवा अन्य कुठे, पण इथे हिंदी इंडस्ट्रीवाले कुठे तशा पद्धतीची मदत करताना दिसत नाही दिसत. मलाही माहिती आहे की ते कधी आपल्याला बाहेर येताना दिसत नाहीत किंवा इथे आलेले दिसत नाहीयेत. तर त्यांना तर नक्कीच मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी मिळून जरा आवाज उठवला की बाबा मीडिया करेल आहे, पण तुम्ही त्या क्षेत्रामधले जा तर तुम्ही काही सलमान खान वगैरे हे लोक देतात नाही, पण तुम्ही या गावातल्या थोडक्यात मी नक्कीच त्यांच्यापर्यंत आवाज पाठवेन. माझ्या ट्रस्टतर्फे त्यांच्याकडे पेपर नक्कीच पाठवेन की बाबा तुम्ही थोडंसं बाहेर निघा आणि हा कदाचित तुमचा हा न्यूज त्यांच्यापर्यंत पोहोचेल की बाबा तुम्ही निघालात तर इथपर्यंत. आणि मला असं वाटतं की हे जर टायटल असेल ना तर ते स्वतःहूनच येतील की बाबा या चित्र दिसतंय ना त्यांना की बाबा ह्याची गरज आहे, तुम्ही निघा बाहेर आणि या. भले तुम्ही ते चिखलात जाऊ नका. मी काल पण म्हटलं होतं की त्या रस्त्यावर जेव्हा मी तिथे गेले तिथे कोणीच गेलं नव्हतं. मी म्हटलं तुम्ही तिथे येऊ नका, मी चालत आले म्हणून गरज नाही की तुम्ही चालत या, तुम्ही हेलिकॉप्टरने या, तुम्ही आजूबाजूने कुठूनही या, पण या आणि ते बघा. कारण तिथून लोक 1.5 तास चालत येऊन मग पाणी पित आहेत. ते पाणी पिण्यासाठी फक्त त्यांना वरती यावं लागतं. हे जोपर्यंत तुम्ही जाणार नाही, बघणार नाही, तुम्ही ते फिलिंग नाही आणणार तोपर्यंत कळणार नाही